ज्याप्रमाणे भांड्यातील जुने पाणी रिकामे केल्याशिवाय त्यात नवीन शुद्ध पाणी भरता येत नाही, त्याचप्रमाणे मनातील अहंकाराचा त्याग केल्याशिवाय जीवनात शुद्ध विचारांचा आणि आचारांचा प्रवेश होऊ शकत नाही. स्वतःला ओळखा, आपल्या चुका स्वीकारायला शिका आणि अहंकाराचा त्याग करून मोक्ष मार्गाचे प्रवासी व्हा, असा अनमोल उपदेश जैन मुनिश्री वीरसागर महाराज यांनी दिला. शनिवारी येथील महावीर सांस्कृतिक भवन येथे आचार्य कुंदकुंद स्वामी यांच्या कुंदकुंद का कुंदन या प्राकृत वाङ्मय रचनेच्या आधारे व्यवहार सम्यक दर्शन या विषयावर त्यांचे मंगल प्रवचन संपन्न झाले. मुनिश्रींनी प्रवचनात गुरूंचे महत्त्व सांगताना म्हटले की ज्या श्रावकाच्या जीवनात गुरु नाहीत त्याचे जीवन व्यर्थ आहे. आपण नशीबवान आहोत की आपल्याला दिगंबर मुनींचे दर्शन आणि उपदेश लाभतो. परदेशात राहणाऱ्या भाविकांना हे मार्गदर्शन सहज मिळत नाही. ते खऱ्या अर्थाने अभागी आहेत. स्वतःचा पुरुषार्थ वापरून मिळवलेली नोकरी किंवा संपत्ती याचा अहंकार करू नका. उलट दुसऱ्यांच्या चांगल्या विचारांचा आदर करायला शिका. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून